पगार वाढला तर तुम्ही सासरवाडीचं कल्याण कराल लईत लई. हो, किंवा मेवणीचं ऍडमिशन फी भरा. हो, पण ध्यानात ठेवा. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं भिकारी असतात आणि पैशानं गरीब असणारी माणसं धर्म आणि संस्कृतीनं नीतिमान असतात. कधी ध्यानात ठेवायचं. म्हणजे तुम्ही उद्या म्हणाल बा शिकलेल्या माणसाला अक्कल असते, असं गणित नाही येते. किंवा तो माणूस सुशिक्षित आहे म्हणजे बुद्धिमान आहे असं नाही. बा काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे, कारवा म्हणे उभ्याने जेवतो. म्हणजे उभ्याने जेवतो म्हणजे तो सुशिक्षित नाही, त्याला मुळव्याध आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले बा तो माणूस 5 वाजता कुत्र्या संघ हिंडतो, त्याला जोडीदार नाही. काही लोक म्हणले बा ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडत्या, प्रेम म्हणून नाही महाराज, विश्वास नाही. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात ऐका, ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. एमए बिमे हा विषय सोडून द्या, एमए बिमे हा विषय सोडून द्या. असे लई आहेत. 6.5 लाख डीएड शिल्लक आहेत आपल्याकडे सध्या, 6.5 लाख. आणि 9.5 लाख एमए बीएड शिल्लक आहेत. खात नाही त्यांना कोणी, फक्त गणपती बुडवायला वापरते. गणपती, हो, गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला. हा, काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईना. ही मंडळी हिशोबात झाली. शब्द नीट ऐकून पुढे चला. आता आपला शब्द चालू झालाय, ज्ञान देव. इथे आपण करंट मध्ये राहायचं. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही. इथं येऊन असं बसतो, इथं येऊन म्हणजे गारपीट तुझ्या एकट्याच्या कपाशीवर झाली का काय. अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो महाराज, आयुष्यात कधी चिंता करायची नाही. आणि का करायची नाही तर काही नाहीच तर करायची कशाची. येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करायचं काही कामच नाही ना. येताना नागडा आलाय, जाताना झाकून जाणार आहे, आणि जे कमावलं ते मागचे नालायक लुटणार आहे. आपल्याला फायदाच नाही ना. बंगला आपण बांधलाय, झोपती सुनन पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात. मग अगोदर जिना बांधायचा नाही अड्या, बंगला कशाला बांधत असला. बंगला पुरा झाला आणि म्हातारा मिळाला, आणि मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा होईलच कशी. सांगतो तो मासी बाजार विठ्ठल, सांगतो तो मासी बाजार विठ्ठल, सांगतो तो मासी बाजार, सांगतो तो मासी बाजार विठ्ठल. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, हो गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म. घरच्या बरोबरी दुरावरी दुरी, घरच्या बरोबरी दुरावरी दुरी, घरच्या बरोबरी दुरावरी दुरी, घरच्या बरोबरी दुरावरी दुरी. सांगतो तू माझी बाजार विठ्ठल, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तू माझी बाजार विठ्ठल, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. असं मोकळा झाला पाहिजे महाराज. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, भजन्यानं गायक आवाज 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 आलाय आता. विठाल 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 विठाल. कधी ध्यानात ती एकदा काढून घे रे, 2-3 महिने जटे नको बस. विठाल विठाल. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, भजन्यानं गायकानं वादक भजन्यानं गायकानं वादकानं महाराज लोकांनी, कीर्तनकार मंडळीने लोकांनी मानाव म्हणून कधी परमार्थ नाही करायचं महाराज, आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. आपला आनंद आपण लुटायचं, लोकांना काय घेणं आहे. सुखे सो ब्रह्मानंद गाऊ नाम नाम सदा, सुखे सो ब्रह्मानंद गाऊ नाम नाम सदा, गाणू हे भागव
चला थोडं माग आता आपला शब्द कडून राहता तेवढं ध्यान ज्ञान देव ज्ञानाशिवाय देव नाही देवाशिवाय ज्ञान नाही इथपर्यंत आलो आपण मग सुखी होण्याचं भजन लिहून घ्या निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम त्याचा अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे चला साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वर आकाश आहे तुझ्यातला अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे याचं नाव ज्ञानदेव आहे संपला पहिला प्रश्न ज्ञान देव दुसरा शब्द सुरू झाला वैराग्य म्हणजे तुकोबा वैराग्य म्हणजे असं नाही भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही नसो दूधच आणतो हा त्यागी नाहीये भामटा आहे याला वैराग्य नाही म्हणायचं ऐका वैराग्याच्या व्याख्या सोनं नाणं ज्याला माती समान त्याचं नाव वैराग्य आपली पत्नी स्वतः जगातल्या सगळ्या स्त्रिया ज्याला आई दिसतात तो जगातला खरा त्यागी आवाज आवाज आला आला आवाजाची अडचण जाऊ वाढवा थोडा वाढवा भोंग बिंग एखादं बंद झाला असेल बघा आवाज जायलाच पाहिजे नाही लोकांची नाही अडचण ती जबाबदारी माझी आवाज क्लिअर केल्यावर लोक नाही काय करत आला आता आला याला आवाज द्या ना पण फुल काय प्रॉब्लेम काय द्या आवाज अजून नाही तर हा एवढा माईक डायरेक्ट मशीनला जोडा नाही तर म्हणजे तानच मिटला विढाला 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 चला बस ज्याला आवाज येईल आता प्रत्येकाने थोडंसं शांत बसा मधलेच आपल्या मुद्द्याचा विक्षेप होतो मजा राहत नाही त्याच्यात ज्ञान ज्ञानाबा संपला विषय वैराग्य तुकोबा संपला विषय आणि भक्ती नामदेवराया आणि आज कीर्तनाला घेत बरे आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे अभंग सगळ्यांच्या पाठ आहेत अभंगाला कडवे दोनच आहेत येड्याचा सुद्धा पाठ आहे घालील लोटांगण वंदिलं झरणं डोळ्यानं पाहिनं रूप तुझी पण एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही कारण हा अभंग शेवटी असतो ना हा झाल्यावर प्रसाद असतो त्याच्यामुळं घालील लोटांगण वंदिलं झरणं दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं रूप तुझे गेला नाही
पखवाद्या हा अभंग म्हणतो पीठ काढताना, टाळकरी हा अभंग म्हणतो टाळ सोडताना, कीर्तनकार हा अभंग म्हणतो कंबर सोडताना, आणि माणसं हा अभंग म्हणतात स्वतःभोवती फिरताना. एकही माणूस हा अभंग शुद्धिव म्हणत नाही. नाही तर अभंगाला कडवे 2, अभंगाला कडवे 2, पण भक्त्या 6, अभंगाला सुरुवात. मग एखादा म्हणेल का हो महाराज हा अभंग तुम्ही घेतला कसा? त्याचं उत्तर आहे का, कीर्तन अभिष्ट चिंतनाचं आहे. माननीय दादासाहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक बबनराव टिंडोरे पाटील आणि यांच्या योगाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, आणि त्यासाठी देवाकडे ह्या अभंगात भक्तीनं केलेली प्रार्थना आहे. अभंगाला सुरुवात. आता भक्ती आहे त्याचं पटापट तुम्ही उत्तर द्यायचं. आता भक्ती का करायची त्याचं उत्तर आहे का, फटाफट बोलत जायचं. तुम्ही आयुष्यभर सगळा प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव, आयुष्यभर प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख. शब्द बदल बरं का, आता बोलत जायचं. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख. जे मिळवण्यासाठी तुम्ही खाली आलात पण मिळालं नाही त्याचंही नाव सुख. ज्याच्यासाठी आपण आटास केला पण प्राप्त झालं नाही त्याचंही नाव सुख. आणि जे आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचंही नाव. बस करंट लावून घ्या. आता करंट लावून घेतलं म्हणजे मग कळेल. चला, एकही प्रयत्न असा राहिला नाही का आपण सुखासाठी केला नाही. सुखासाठी बायको केली, धोका तिने दिला. सुखासाठी पोरग केलं, त्यानंच लाईट बंद करून हल्लं. म्हणजे जी सुखाची साधनं केली ती सगळी धोकादायकच ठरली. बाकी नाही. आपण कमवायला गेलो, सुख मिळालं दुःख. आपल्याला प्राप्ती पाहिजे, आपल्याला प्राप्ती पाहिजे होती सुखाची, पण प्राप्ती झाली दुःखाची. ऐका पुढे. आता एकही प्रयत्न असा राहिला नाही का तो आपण केला नाही पण आपल्याला मिळालं नाही सुख. आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचंही नाव सुख. जे मिळवण्यासाठी तुम्ही जन्माला आलात पण मिळालं नाही त्याचंही नाव सुख. मग आता सांगा मला, जगात असून तुम्हाला मिळालं नाही मग जगात सुख नाहीच का? त्याचं एकच उत्तर आहे, सुख आहे पण आपल्याला मिळालं नाही. त्याचं कारण आहे का? त्याचं कारण आहे का? त्याचं कारण आहे का? ज्ञान बरोबर सुख आणि अज्ञान बरोबर दुःख. ज्ञानी माणूस दुःखी होऊ शकत नाही आणि अज्ञानी माणूस सुखी होऊ शकत नाही. शब्द त्याला एकच उत्तर आहे. आता तुम्हाला मला दुःख का? अज्ञान. अज्ञान कोणतं? कलियुगातल्या लोकांना अजून 12 गोष्टी कळल्या नाहीत. नाही कळल्या कोणत्या लिहून ठेवा. 1, ज्ञानोबाचं ज्ञान कळलं नाही, सोपानाचं एकांत कळलं नाही, मुक्ताबाईचं गुह्य कळलं नाही, निवृत्ती दादाची साधना कळली नाही, की झाले 4. मी कोण आहे लोकांना कळलं नाही, मी कुठून आलोय लोकांना कळलं नाही, मला कुठे जायचंय लोकांना कळलं नाही, मी कशाला आलोय लोकांना कळलं नाही. सगळं कळलंय लोकांना पण मी कोण? पाटील. पाटील कुठून आलो? आईच्या पोटातून. कशाला आलो? आलो कापसाव पाणी माराया. कुठं जायचं? जायचं नदीवर. कोण आहे मी? तपास नाही लागला. 4 आणि 4 8. आणि पुढचं वाक्य आहे का? 9वं वाक्य, मी मरणार आहे हे लोकांच्या ध्यानात नाही. ध्यानात नाही कोणाच्याच. 9 आणि 10, मी एकटा जाणार आहे हे जग राहणार आहे. पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. शाळा राहणार आहे, गुरुजी खपा खप जाणार आहे. जाणार आहे. Each and everything in the world has an end point, but God and His name has not an end point in the world. देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे, बाकीचं सगळं जाणार आहे. 10 झाल्या. आणि 11वं वाक्य, मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते फक्त स्मशानात येतील. तसा पेटलो नाही तर टायर वापरतील, तसा पेटलो नाही तर मिठाची गोण वापरतील, पण मला आग लागल्यावर ही नालायक माझ्या संग येणार नाही हे ह्या नालायकाच्या ध्यानात नाही. आणि 12वं वाक्य आहे महाराज, मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहेत, ह्याच्यात वाटेकरी कोणी नाही. हे ज्याला कळला तो झाला सुखी आणि ज्याला नाही कळला तो झाला दुःखी. आता एकच व्याख्या सांगितली मी तुम्हाला. सुख बरोबर ज्ञान आणि दुःख बरोबर अज्ञान. आता ऐका, रस्त्यात पडलेली दुरी एकाला वाटतंय साप आहे आणि एकाला निश्चित वाटतंय ही दुरी आहे. मग जगामध्ये 2 टप्पे, तुम्हाला मला भास आहे का हा साप आहे, आणि संतांना निश्चित माहित आहे ती दुरी आहे. तसं तुम्हाला आम्हाला वाटतंय भास आहे का नक्की संसारात सुख आहे, आणि संतांना माहित आहे संसारात दुःख नाही. जसं उदाहरण ऐका, शिळी पाणी प्यायला नेली ना, शिळी 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 शिळी, त्या शिळी पाणी पिताना पाय भिजवीत नाही,
तोंड बुडवीत नाही पण पेल्याशिवाय राहत नाही. आणि शिळी पाणी पिऊन आली हे वळणाऱ्याला सुद्धा कळलं नाही. पण म्हैस पाण्यावण्या म्हैस मालका सगळं डोहात. पहिली भिजती. आता वाक्य आहे का, शिळी पाणी पेते म्हैसही पाणी पेते, पण शिळी पाणी पेते पण पाण्याशी लुप्त नाही, आणि म्हैस पाणी पेते पण पाण्याशी लुप्त आहे. तुम्ही आम्ही सुखी का नाही, संसाराशी लुप्त आहोत, आणि संत सुखी का, संसाराशी लुप्त नाही. जसं रात्री 10 वाजता 2 माळकरी आले तर बायको भाकरी करताना हातपाय आपटते माळकऱ्याला भाकरी करताना. आणि 1:30 वाजता जर तिचा बाप आला, बाप 1:30ला, तरी भजे काढी ती. आणि तिचा बाप हरिपाठ करून आलाय, रिक्षात टाकून आणला, ताईट झाला ताईट. आता मला सांगा, बाप बेवडा असून सुद्धा ती भजे काढते, आणि माळकरी असून त्याला भाकरी का घालत नाही. माळकऱ्यावर तिचं ममत्व नाही आणि बापावर तिचं ममत्व आहे. मग तुमचं माझं संसारावर ममत्व आहे म्हणून दुःख आहे, संतांचं ममत्व नाही म्हणून सुख आहे. ते फिट करून घ्यायचं, एवढंच घेऊन जायचं मोबाईलमध्ये. लय वाचितही बसायचं नाही. लय देव चोळीत बसायचं नाही, तर देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर आहे का काय हेच समजा. म्हणजे आपल्याकडे नियमच असा आहे देवाला. आता आपल्याकडे एक 5-6 वर्षापासून एक फॅशन आलंय पा, कुणाची जयंती पुण्यतिथी निघली का रस्त्यानं ज्योत घेऊन पळायचं, मशाल फुल पळत, एक पुढून दुसरं भगुलं घेऊन त्याच्या मागं. पुढच्यानं क्वार्टर आणली, दारू चढली, ज्योत कुठेही पळायची डांबरी सोडून, कोणच्या वाट्यावर कोणच्या घरात. एकाच्या गंजीवर गेली ज्योत, दिली गवताची गंजी पिटून, आणि दुसरं भगुलं घेऊन त्याच्या मागं. सापडा नका म्हणून म्हणले, सापडा नका. मग एक जण म्हणला ही देवीची ताकद आहे, देवी पॉवरफुल आहे, देवीची ताकद उतरली नाही, हे डांबरीवर पडलं आणि मेलं. काय झालंय महाराज, समाजामध्ये मूर्खांना मार्केट आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. समाजामध्ये मूर्खांना मार्केट आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला महाराज. सत्याला किंमत राहिली नाही आणि हलकटाला पॉवरफुल किंमत आली. त्याच्यामुळं घोटाळा असं झालाय. फटाफटा तुम्ही बोलायचं आणि मी सांगायचं कुठवर आलतो आपण तेवढं ध्यान ठेवायचं. आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेवरायांचा आहे. आता मी तुम्हाला हा मुद्दा मांडला होता, मिळालं नाही पण मिळवायचा प्रयत्न केला त्याचं नाव सुख. हृदयात असून अजून सापडलं नाही त्याचंही नाव सुख, आणि आपल्या जवळ असूनही आपल्याला सापडलं नाही त्याचं नाव सुख. आणि जे मिळाल्याशिवाय एकच शब्द सांगितला, सुख बरोबर ज्ञान, दुःख बरोबर अज्ञान. ज्ञानी माणसाला दुःख होऊ शकत नाही आणि अज्ञानी माणूस सुखी होऊ शकत नाही. पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट. आता तुमच्या माझ्या जीवनात असा प्रश्न झाला, हे सुख कमवायचं कोणी? कोणी कमवायचं? कोणी कमवायचं? तर फक्त माणसानं. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. जगातून माणूस वजा जर केला तर जगाची किंमत शून्य आहे. म्हणून 20 आकडे सांगतो तुम्हाला. 20 याच्या बाबतीत 20 आकडे ऐका. याच्यात काय याच्यात काय जरा 20 आकडे ऐका. 20 ब्रह्म 1 लिहून ठेवा. ब्र्या ब्रह्म 1 माया 2. ब्रह्म 1 ब्रह्म 1 ब्रह्म 1 माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुर्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेरस 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण 19 तू 20 मी बरोबर सुख. जरा लिहून ठेवा आणि उत्तर सांगतो त्याला. 24 जाण शस्त्री कारण 18 पूर हरसी गाली 18 पुराण 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 हरसी गाली 18 पुराण
ताण घ्या ना, थोडा ताण घ्या, नाहीतरी जाळायचंच आहे. टाळाला झटका नाही, मनाला झटका नाही. नको 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 नको. नाही नाही मला याचं काय व्हायचंय हो. अहो किती श्रीमंत मेला तर अजून नदीलाच नेलाय ना. का लय श्रीमंत आहे, लय मोठा बंगला आहे, पेटवा. असं कधी म्हणलं का कुणी? अहो लय मोठा बंगला आहे, मग बंगल्या सगळं पेटवा ना मेलाच्या आता. का किती श्रीमंत मेला तर अजून त्याच्या कपडाला ठोकळाच दिलाय ना. रुपये नोट तर नाही दिली कोणी. एक खरं सांगू तुम्हाला महाराज, आयुष्यात किती कमवा, पावशे सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया 1 मडकं आणि टोटल बिल 250 रुपये 55 पैसे. कुठे मरपळ? स्वर्गात काय कप्पे नाही असे. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या, येऊ का काय? आता तुम्हाला पटापटा उत्तर सांगतो. तुम्हाला मला सुख का नाही इथं आपण आणून घातलंय तुम्हाला. आता सुख मिळवायचं कोणी? फक्त कोणी? माणसाने. आता तुम्हाला माणूस कसा तयार झाला हे सांगतो. तयारच करून देतो, पुन्हा झटे नाही. हां, माणूस तयार करून देतो आणि त्याला सुख का नाही एवढं सांगून टाकतो, म्हणजे तुमचे क्लिअर होईल. पहिलं तुम्ही पहा माणूस कसा तयार झाला. जरा मी माझ्या अंगाला जिथं हात लावीन तेवढे अवयव तुम्हाला आहे का पाहिजे? सावध राहा, माझा हात कुठे जाईन ते तुमचं तुम्ही पहा. फटाफट तुम्हाला माणूस तयार करून देतो. पटकन पटकन माणूस तयार. लिहून घ्या, मोबाईलमध्ये घेऊन जा. ऐका नीट, माणूस लिहून घ्या. कुठं मी हात लावीन तर माझ्या तेवढे अवयव तुम्हाला आहे का सांगायचे. पटकन लय सावध राहायचं बरं का. तुमच्या माझ्या बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे. घोटाळा करायचा नाही. आहे मध्यभागी खड्डा आहे. असे 3 खड्डे का मोजा. 1 2 3 आहे. 3 लॉक 1 ओपन आहे. यांची नावं लिहून घ्या. याला म्हणतात परा, याला म्हणतात परा, याला म्हणतात पशंती, याला म्हणतात मध्यमा आणि याला म्हणतात वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. नीट आहे का? माणूस कसा तयार झाला. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट आहे. चालला प्रेम करायला शांबड्या. फूल है गुलाब का, आग लाव त्या फुलाला. आता वाक्य नीट आहे बरं का. आता यांची फटाफट तुम्हाला माणूस तयार करून देतो फास्टमध्ये. ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून, नीट आहे का बरं का बारीक. ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून जगत उत्पत्ती होत असताना पहिला शब्द बाहेर पडला ओम. काय? ओम. ओम मधून 3 अक्षर बाहेर पडली. अ उ म, अ उ म, आणि त्याच्यामधून 16 कळा बाहेर पडल्या. कळा लिहून घ्या पटकन. मानेपासून वर 5 कळा, मानेपासून खाली 5 कळा, 5 आणि 5 10 कळा झाल्या. 10 कळा. याच्या आतमध्ये 5 कळा आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पासरी 15 आणि 16वी कळा मन. आणि 16 कळेच्या जगात पहिल्यांदा नर तयार झाला. नर 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 नर. हा, स्त्री तयार झाली, पुरुष तयार झाला. स्त्री पुरुष संबंध झाला. स्त्रीला दिवस गेले आणि बाळ वाढायला लागलं. आणि आता तुम्हाला बाळ क्लिअर करून देतो. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. हो, डॉक्टर यमडी असो, सोमडी असो, नाही तर फोंबडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तू. हा, किती महिना लागला आता? चला गाड्यांना 4था लागला. घ्या लिहून. हा चला. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. 4थ्या महिन्यात हस्ती येतात. हस्ती म्हणजे हाडं. 5व्या महिन्यामध्ये स्किन येते. स्किन म्हणजे चमडं. आणि 6वा महिना महिला म्हणजे तुमच्यासाठी. 6व्या महिन्यामध्ये बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे. ते जर उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होत असतो. ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होत असते. याला फायली घेऊन बोंबलं धिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यान पंपाव विसरून या. मग एखादी बाई म्हणेल याला काही पुरावा आहे? एखादी बाई म्हणेल याला काही पुरावा आहे का? घ्या लिहून पुरावा. आई साहेबांना डोळे लागले. आई साहेबांना डोळे लागले. सगळ्यांनी विचारलं डोळे लागलेत तुम्हाला? आई साहेबांनी डोक्यावरचा पदर सावरला. आई साहेबांनी डोक्यावरचा पदर सावरला. आई साहेबांच्या गालावर खड्डा पडला. डोळे लागले.
पण आईसाहेब डोळे सांगायला लाजल्या. राजे शहाजी समोरून आले, घोड्यावरून खाली उतरले आणि राजे शहाजीने आईसाहेबांना सांगितलं डोहाळे लागले तुम्हाला. आईसाहेबांनी हाताच्या भांगड्या मागे केल्या आणि राजे शहाजींना सांगितलं ऐकायचेत का तुम्हाला माझे डोहाळे, ऐकायचेत का, ऐकायचेत का, मग ऐका. घोड्याचा लगाम काढा, घोड्यावरून खाली उतरा, कमरेचा पट्टा काढा, मेण्यातली तलवार काढा. आईसाहेबांनी डोक्यावर टोप घातला, कमरेला तलवार लावली, मेण्यातली तलवार उपासली आणि आईसाहेबांनी राजे शहाजींना सांगितलं ऐकायचेत का माझे डोहाळे, मग ऐका. हुकुमशाही संपणार, जुलुमशाही संपणार, राजे छत्रपती जन्माला येणार, राजे छत्रपती जन्माला येणार. हर 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 हर. त्यावेळेस आईसाहेबांनी आवाजाची लईच अडचण आहे, लोक ओरडू राहिले. हॅलो हॅलो हॅलो. ते पडदे बिडदे द्या सोडून, आता बसणाऱ्यांना जागा नाही राहिली. इकडं इकडं पुढे येऊ द्या, अजून या पुढे या. बचत गट पटकन पटकन आमचा वेळ जातो. त्या आवाजाचं बघा बरं काहीतरी, मग लोक फुकट आरडणार नाही. हॅलो 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 हॅलो. वेळ जातो राव, मजा राहत नाही त्याच्यात. मग खाली बसा, काय नाही होत, बसा इकडे बसा. हे टाळकरी थोडे या बाजू सारखं बरं, इकडे मध्ये या टाळकरी. हा बस बस बस, क्या मग सारखं मागा. ए ते पडदे द्या सोडून आणि त्याला बसू द्या, ज्याला बसायचं तसं. शांतता ठेवा. हा हा हा. बोलूच नका माईकवर, आता ते माझ्या ताब्यात आहे सगळे. तुम्ही रिलॅक्स बसा, रिलॅक्स. आवाजाचं क्लिअर करा फक्त, बाकी काहीच करू नका. आला का रे आवाज? राहू द्या राहू, तुम्ही निवांत बसा. मी सांगू नका कोणी कोणाला काही, रे सगळे माझ्या ताब्यात आहे. आपलं बाळ बाहेर याचं, मधीच आडलं बाळ. हा चला, किती वेळ चालू होता? 6वा. हा 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 6वा, असे ऐकणारे पाहिजे. चला पुढे. हुकुमशाही संपणार, राजे छत्रपती जन्माला. हे जर एखादा म्हणला माझ्या व्हॉट्सअपला आलं नाही, तर त्याला दुसरं उदाहरण ऐका. अभिमन्यू चक्रावर घुसायचं कसं या आईच्या उदरात शिकला. हे जर कुणाला पटलं नाही, हे जर, तर असूनही तिनं ध्रुव बाळाला 5.5 महिन्यामध्ये ईश्वर प्राप्ती करून दिली. हे जर कुणाला पटलं नाही तर ऐका उदाहरण. हे जर कुणाला पटलं नाही तर उदाहरण ऐका. प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे राहिले आणि हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला सांगितलं आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही हो, मागितलं नाही हो मी तुमच्याकडं, पण आता मला माझ्या आईला तुमचं दर्शन करू द्या. प्रभू रामचंद्र खडकन घालत असले आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं, या अंजनी माता समोरून आल्या, सीतेच्या पाया पडल्या आणि सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला कुठं रावणानं लपून ठेवलं हे पहिलं जर कोणी सांगितलं असेल तर हनुमंतरायानं. अंजनी मातेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाल्ल्या आणि प्रभू रामचंद्राच्या मुखातलं वाक्य गेलं, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. अंजनी माता रडायला लागल्या, पण रामाच्या मुखातला शब्द गेला, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागे केली, काटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. सगळ्यांना प्रश्न पडला, अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात का ठेवून दिली? तर अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला. महाराज, अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि
स्वतःच्या सणातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाला चीर पडली महाराज. दगडाला चीर पडली. मग अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं, तुला मी का मारलं ऐक. माझ्या दुधाची ताकद जर दगडाचा तुकडा करण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केला असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुझा कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपट्टीत ठेवून दिली. तू माझं दूध प्यालाय, तू काही पिशवीतलं दूध प्याला नाही. चॅनल पाहून कुठं पोरं चांगले होत असतात का. देव यांनी संग्राम पाहायचा, माझे मन तुझे झाले, आणि मग पोराला पाखवा शिकवायचा, ते नाही चालत मला. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं. आणि मग ते देवाला म्हणतं, देवा मला बाहेर काढ. त्याला ओवी इतकी सुंदर आहे, मातेच्या उदरकोरी पचूनविष्टीच्या धात्री उकडून नवमासावरी मला बाहेर काढ. देव म्हणले, तू बाहेर आल्यावर गद्दार निघण्याची शक्यता आहे, म्हणून तुला मी 9व्यात बाहेर काढीत नाही पण 10व्यात आत ठेवत नाही. म्हणून देवानं याला बाहेर येताना 2 गोष्टी दिल्या नाहीत. येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत. याला येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत. आणि माणूस जन्माला आल्यावर ज्या फडक्यात गुंडाळतात त्या फडक्याला खिसा नाही, आणि माणूस जाळायला ज्या फडक्यात नेतात त्याला खिसा नाही. बसणाऱ्या लोकांना माऊलीचा आज समाधी सोहळा आहे, दरडा साहेबांचा वाढदिवस आहे. पाया पडून एक वाक्य सांगतो, आयुष्यामध्ये एवढे 2 वाक्य पाठ करा. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, फक्त चांगलं वागणं एवढंच आपल्या संग येणार आहे. मग पाप का कमावता, का पाप करता. आज प्रत्येक माणसाला जर कळलं मला संघ काही न्यायचं नाही तर महाराष्ट्रातले 50% भांडणं एका आठवड्यात मिटतील. हो, काय न्यायचं आपल्याला, काय कमवलंय आपण. एकटं आलो एकटं जाणार आहे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, आणि मांडीवर घेतलं, तुझं नाव काय, ईश्वर. हा, बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ना घेतलं आणि त्याला नाव ठेवलं ईश्वर. आता शिक, ईश्वर तयार झाला. आता ईश्वर तयार झाला आणि बाळ बाहेर आलं आणि चमड्याच्या शरीराला नाव ठेवलं ईश्वर. आणि हे नासक आहे म्हणून तुम्हाला ज्ञान नाही म्हणून दुःख आहे. करंट लागला, परत घोटाळा करायचा नाही. मग दुःखाचं कारण काय. काही माणसं दान धर्म करीत नाही, दुःखाला कारण काय. आणि तुमच्या माझ्या दुःखाचं कारणच काय, माया. काय कारण आहे, पोरगा दारू प्याला, आई म्हणते प्याणार नाही, पिलेला पाहिला संगतीने प्याला असं. हो, पहा 9वीचं क्वार्टर प्यात आहे सध्या, 9वीचं शंभर क्वार्टर आणते, क्वार्टर असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापाला म्हणते, तुझंच का मी, तुझंच का, तुझंच का मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा. त्याचं बाप म्हणलं, मी म्हणतोय बा माझ आहे. मग 11वीला गेलंय शंभर, उगाच एवढे आतली चड्डी नाही, मोकळं आतून. क्वार्टर आणतं क्वार्टर, फुल प्यालं, झगा नाचलं, झग्यात चिकनी घुसली. चुम्मा दे लागलं, त्यानं वडाला धरलं, वडालाच राहिलं, पिकअप गेली निघून, डांबरीवर पडलं आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगायचं का, मी 10व्यात काय सांगायचं. अहो, तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी. बेवडीच्या 10व्याला ओवी घ्यायची कोणती. 80% पोरं सध्या पुरी देण्याच्या लायक नाहीत. 80%. 40% पोरांचे तोंड सडलेत, हसता येत नाही त्यांना. मागून कानात येते, पुढून बंद झालं, बंद झालं. आणि 20% पोरं पिवळे पडलेत क्वाटरी पिऊन. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचतंय, 75चं म्हातारं दिंडीत पाय येतंय, आणि 80चा म्हातारा काकड्याला उठवतोय, आणि 85चा म्हातारा मारुतीच्या दर्शनाला बिन काठीचा जातोय, आणि 22चं शंभर ढोपरवर आले त्याचे. आणि 20% पोरं मोबाईल वापरून गड्यात राहिले नाहीत. रेंज गेली, व्हायरस आला त्यांना, व्हायरस. हो, नुसते कानात वायरी घालून झुला त्या रस्त्याला. गाडी आली बिन निघून गेली. ती सॅग नावाची एक बॅग आहे माग, सॅग, ती माग टांगीत आहे, सॉक्सचा असा घाण वास.
मिशे काढेल. आता तर नवीनच आयटम आला एक, नुसतं असंच करते रस्त्याला. अरे दाढी करतो का काय करतो काय तू? ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. कुठंही तेच, रस्त्यानं तेच, माणसात तेच. संडासात बसलं एक जण, नुसतं झुलायचं ते, संडासच वयना. ते बराच टाइम झुललं, मग संडासच वयना. मग त्यानं मोबाईलमध्येच गाणं बदलावलं, एक बार आजा 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 आजा. मग हा माल इकडं आला महाराज, आणि ते येताना असं वाकडं झोडालं. ते वाकडं का झालं माहिती का महाराज? एक बार आज्याच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. हो, बबनराव डिडोरे आमचे मित्र यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. दर्डा साहेबांच्या वाढदिवसाला एक वाक्य सांगतो पोरांनो, तुम्हाला पाया पडतो तुमच्या. एक खरं सांगू तुम्हाला, तुम्ही मला महाराज म्हणावा, माझं कीर्तन ऐकावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार महाराज. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. आणि मी वाईट बोलतो याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमच्या हात निम्म तरी ऐकलं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे. पोरांनो, हसण्याच्या गोष्टी, माझ्या बोटाकडे पाहिजे, तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, वेस खाली. हा, पोरांनो तुम्हाला हसण्याच्या गोष्टी वाटतील, पण तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, आपण 96 कुळी खानदान आहेत, आभार गबार नाहीत. आज दर्डा साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला एक संकल्प करा, भीक मागा पण स्वाभिमानानं जगा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका, आणि आयुष्यात कुणा पुढे लाचार होऊ नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. हीच देव चोळीत बसू नका, राहू दे त्यांना नीट. कशाला पूजित देव? आयुष्यात लाचार होऊ नका. भीक मागा, भीक. पाविका गारगारिका कुल्पिका. पोरांनो, तुम्ही कमी वेळामध्ये व्यसन करायला लागल्याचे परिणाम ऐका जरा. हसण्यावारी गोष्ट नेऊ नका. जरा पाया पडून एक वाक्य सांगतो, मी मराल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. पोरांनो, तुम्ही दारूचा ग्लास तोंडाला लावताना माझ्या तोंडातली वाक्य आठवा. आठवा तो बाप, आठवा. दाढी करायला घरात घुसला तर साबण नव्हता म्हणून पाणी लावून दाढी करणारा बाप कधीतरी आठवा. अरे आठवा तो बाप. का ज्या बापाचं बनियान मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, आठवा तो बाप. का ज्या बापाचं बनियान तुटलं तर त्यानं गाठ मारली, तुम्हाला करोडो रुपयाची इस्टेट कमवून ठेवणारा बाप आठवा. आठवा तो आई, आठवा तो बाप. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तुमची फी भरली, आठवा तो बाप. आठवा ती आई, 3 रंगाचं लुगडं नेसणारी आई, सकाळी ओट्यावर बसली ना महाराज, तर आई रात्री झोपायला गेली ना महाराज, तर आईनं मुलाचे कपडे काढून दगडावर धुवून वाळवले, आठवा ती आई. आठवा, आठवा ती आई. आठवा. शेतात कामाला गेलेली आई दुपारी बांधावर जेवायला बसली ना महाराज, तर आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं ना महाराज, तिला लोणचं भाकरीला सोडलाय, मुलगा मोठा केलाय, आठवा. आठवा ती आई का जी दुपारी बांधावर जेवायला बसली ना महाराज, आईची भाकर इतकी कडक झाली होती ना महाराज, तिनं पाण्यात भिजून भाकर खालीन तुम्हाला मोठं केलंय, आठवा ती आई. आठवा ती आई. 4:30 वाजता पोराचा फोन आला, माझे 2,500 रुपये फी भरायचे. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या थारा खळखळ खाली आल्या. आईनं कानावर शपळ केला कान, आईनं कानावर शपळ केला कान, आणि कानातलं मोडलं तुमची फी भरली, आठवा रे ती आई. आठवा ती आई, आठवा. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता महाराज. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं आणि स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरुण पान पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जातीत बापाच्या हातातली काठी खाली पडली महाराज. थरथरणारा बाप गपतीशी खाली बसला. थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं. थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं, मुलाचा चेहरा ओळखला.
म्हाताऱ्याचा चष्मा पाण्यात पडला. थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं आणि मुलाच्या तोंडात पाणी ओतलं ना. बरं आग लागली, प्रतला आग लागली, आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. आणि बाप पागल झाला, पागल. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे, काय वाईट. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा कीर्तनात दारुड्याला महाराजला वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बेवड्या माझ्या मौतीला सुद्धा येऊ नको, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल पस्तीचा खंब्या काय. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारे पोरं ध्यानात ठेवा, हरामी हो. तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज, ओपन ओपन शंभड्या ओपन. तुम्ही आता नवरदेव होणार नाही. नाही नाही, ज्यांचे लग्न राहिलेत ते राहिलेच. ते आता असेच गणपती बुडवायला बजाव बंग 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 मुतला चड्डीत. आणि पुढे जाऊन सांगतो महाराज, यंदा यावर्षी 90 लग्न तिथी आहेत. किती? त्याच्यातल्या 10 गेल्यात. 80 दिवस लग्न आहेत यंदा. 17/6 अधिक लागणार आहे. अधिक धोंडा यंदा 17/6 अधिक लागणार आहे. आणि अधिक संपलं का कुंभ लागणार आहे. 16 लग्न नाहीत. 16 सालामध्ये लग्न तिथी नाही 17/6 पासून. मग जो लॉट ह्या 80 दिवसातून राहील तो असाच आता वन्स मोर. अहो एका पोऱ्यानं क्वार्टर हाणली, चुम्मा दे गाण्याला शिट्टी मारली. मूडमध्ये आलं ते मूद पेलं, अशी निबार शिट्टी हाणली. मग हवा पडून जावा का नाही. चड्डी महाग उपासली हो. चिड्डी बी जीन होती पण धाडकन उपासली बा. मग त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही. बसलेल्या पोरांना परत तेच वाक्य सांगतो, भीक मागा, स्वाभिमानानं जागा. आणि ह्याच आदरडा साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला हार्दिक शुभेच्छा. फुलं नका देऊ. आणि पोरांना तुम्ही कमी वयात क्वार्टर प्यायला लागल्याचा परिणाम ऐका जरा, ऐका परिणाम जरा. मुलीला पाहिलं पाहुणे आले मारा. आणि मुलींना एक वाक्य सांगतो, मुलींना तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका. नोकऱ्या करता आल्या नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. जरा ईश्वरासारख्या बापाला जपा. आणि तुमचे लग्न तुमच्या बापाला जमू द्या. जरा त्याची इच्छा पूर्ण करा. ती शेवटची इच्छा आहे त्याची, तेवढे मिळालाच तो. 80% लग्न मुली जमावतात सध्या. 80%. व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे सध्या. ऑनलाईन. बाप नुसतं नवे कपडे घालून म्हणतं जेवण जा. काय वांग खाता का जेवण जा. काय चव जाऊन तो थवरला काय सांगत. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो. मुलगी मला आहे, मुलीनं तुमच्यावर देवाचे जेवढे उपकार आहेत ना त्याच्यापेक्षा बापाचे उपकार काकांवर श्रेष्ठ आहे. आणि कसे आहेत तिकडे नका लक्ष देऊ. कसे आहेत ऐका बरं. घर स्लॅबवर आलं, स्लॅब टाकायचा, मुलगी लग्नाला आली, स्लॅब कॅन्सल. चांगला टीव्ही घ्यायचा, मुलगी लग्नाला आली, टीव्ही कॅन्सल. वयाची 40-45 वर्ष त्यानं तुमच्यासाठी घालवली. 12:30 मुलीचं लग्न झालं. 4:30 वाजता कार्यालय मोकळं झालं. डोक्याला हात लावून ओट्यावर बसला. बायकोने ताटली चहा दिला, चहा प्याला. आणि रात्री झोपायला गेलेल्या बापानं उशीवर डोकं ठेवलं. आणि मुलीची आठवण आली ना महाराज, अरे त्याने उशीमध्ये मुंडकं गुंतवलं. आयुष्यात कधीच रडला नव्हता एवढा मोठ्याला तो रडला. सकाळी त्याला लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला. तो म्हणला पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. 1.5 लाख रुपये बाळणपणाचा खर्च केला, रडला नाही. तुमच्या मुलाचं शिक्षण त्यानं नातू म्हणून केलं, रडला नाही.
मग ईश्वरासारख्या बापाची इज्जत जर आपल्या हलकट वागण्यानं जात असेल तर आपल्याही जगण्याची किंमत काय? क्वेश्चन मार्क. विचार करायचा घरी झोपताना आता निवांत, यातलं खरं काय? चला पुढे. आता मुलीला पहिला पाहुणे आले, इथं होतो आपण, ती काय काळजी नाही करायची. नाही, पोरग कामाला होता औरंगाबादला MIDCत, 3000 रुपये पगार होता बेवड्याला. 3000 म्हणजे 100 रुपये रोज. पोरानो तुम्हाला 100 रुपये रोज आहे, आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. मिनिट कळतो का वांग्या तुला? मिनिट मिनिट आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. मिनिट मिनिट 120 मिनिटाचे 12,000. आणि हलकटवर तुम्हाला 3000 रुपये माही नाही तरी 10 रुपये. आता तुम्हाला लाज नाही वाटत का? ए कापड नाही तर अंगाला नालायक हो तुमच्या. आणि ₹1 तर मागून की चड्डी फाटेल. पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? सावध व्हा. लागोनिया पाया विलवी तो तुम्हाला, लागोनिया पाया ईश्वर ठेवलं. इथं होतो आपण मागाशी, ती काय काळजी नाही करायची. आणि ईश्वरला चिटकली माया म्हणून सांगा मायेला, नको नको मना गुंतू माया जाणी, नको नको मना गुंतू माया जाणी, नको नको मना गुंतू माया जाणी, नको नको
पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी काळाची उडी काळाची असं आहे ते. मोकळ्या मनानं उभं राहिलं पाहिजे टाळ घेऊन. उगाच लोखंडी पाहून मी फोटोत यावा म्हणून राही. नाही तर काही माणसं घोटाय हलवती नाही आणि टाळही वाजवती नाही. फोटोवाला आला का ताईट होत्या. त्यांना वाटतं मी होतो बा कीर्तनाला, मरू दे ना मी आला तर तसा. नाहीतरी शेवटी फोटो लावायचाच आहे ना. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू हे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे. इथे नाचाव माणसाला. हे डांबरीव जीप काढीत आहे. जीप काढून एकच प्राणी पळतो पोरानो, कुत्रा. तोय बी एकच महिना. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. इथं नाचाव. नाचता नाचता कळला देवाचा. जिथं देव नाचलं तिथं यमेन फिमेन लंकेचा मालक मिळाला आणि टपरीवाल्याचं काय घेऊन बसला. आपल्याकडे काही इस्टेट आहे का. जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली. मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं वडून नेली. मग यानं लिहिलं नादच खुळा. घेतलीच कशाला. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. पण काय ते बाकीचं तुमचं तुम्ही पहा. इथं रंगलं पाहिजे महाराज. आपला मुद्दा चालला होता. मुलीला पाहायला पाहुणे आले. इथं होतो आपण. ती काय काळजी करायची नाही. नाही ती काय काळजी नाही करायची. आणि पोरगा MIDCत होतं आणि त्या शेंबड्याला 3,000 रुपये महिना होता. इथं आपण होतो. आता लग्न आता राहिलेल्यांचे तर राहिलेचे, तो काय विषय नाही. ह्या वर्षी लग्नाचा टोटल खर्च पुरीचा बाप करणार नाही, पोराचा बाप. पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचं. भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय हा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा. तुम्ही सध्यालाही दणका उठवलाय सध्या. पेपरला गेली आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का काय करते काय उपयोग नाही. वाक्य लिहून ठेवा. बारीक वाक्य आहे का काय उपयोग नाही मला. काय उपयोग. काही माणसं दान धर्मच करीत नाही. नुसतं जिवंत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, देव नाही, धर्म नाही, काही नाही.
मग देव असंच करतो, इस्टेट मोकार पोरगच नाही. काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेल्या, नाही जमलं. मग देव असंच करतो यांना. खाती नाही, नुसते ताटली का पाहत्या. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. डिव्हिडंड गेला, बोनसही गेला, गॅच्युरिटी गेली, मॅच्युरिटी गेली. खातही नाही. काही माणसांच्या खायला पदार्थ नाही, पण नुसता ताटली का पाहतो. अरे खाय ना, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. आणि मग म्हातारपणी अशी इंडा त्यात रस्त्यानं शक करता तो का हारता असं परसाद घेत आहे. घालील लोटांगण वंदेन चरण, इकडून घेतो आणि खातो कोण इकडून. मग 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग येड. काय म्हशी बांधितो का बंगल्यात? काय करतो त्याला? 100 एकर जमीन आणि एकच पोरगी पेपरला गेली, आलीच नाही. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. वाक्य लिहून घ्या. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गाईच्या काशेतलं गोचिड कधी दूध पेत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही. दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही. आणि संस्कार नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही. आणि त्याला 9व्या अध्यायातली ओवी जोडून घ्या. माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आणि त्यालाच ओवी जोडून घ्या. का खडके जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, बाजून पेरलेलं बी फेल, तसं संस्कार नसणारे घराने फेल. काय उपयोग नाही त्याचा. पुढवर आलं तर तेवढं ध्यानात ठेवा. मुलीला पाहायला पाहुणे आले, लग्न जमलं आणि ती मुलगी वर्षात हे बेवडं असल्यामुळं विधवा झाली. एक वाक्य सांगू, जमिनीचे बाजार वाढले तर बहिणीनं भावावर दावा लावला, रक्ताचे नाते संपलेत. काळ बदललाय. जी बहीण भावाबरोबर सायकलीवर जात होती, जी बहीण भावाचे लहानपणी कपडे घालत होती, जी बहीण भावाचे कपडे धुत होती, आणि जी बहीण भावाला देवापेक्षा जास्त मानत होती, आणि जी बहीण भावाबरोबरच आयुष्यभर राहत होती, त्याच बहिणीनं जमिनीचे बाजार वाढले. बहिणीनं भावावर दावा लावला. कचेरीच्या दारामध्ये भाऊ उभा राहिला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दाऱ्या खाली गळाल्या, भलं ओवळायला कोणी राहिलं नाही म्हणून भाऊ रडला. बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले नाते. आज कीर्तनामध्ये एवढे बसलेली जेवढी माणसं आहेत, त्यातली 50% माणसं कीर्तनात असे बसले आज का तुम्ही तुमच्या आईशी आत्ता बोलत नाहीत. आत्ता खोटं बोलाल ना बेवडे.